अभिध्यान. आज आमच्या देशाची आणि सगळ्या जगाचीही अशी स्थिती झालेली आहे की इकडे अहिंसेवर विश्वास तर आहे आणि तिकडे हिंसेच्या शक्तीला सोडूही शकत नाही. परंतु आमच्या देशाचे एक वैशिष्ट्य आहे, ते हे की आमच्या संस्कृतीमुळे आणि गांधीजींमुळे अहिंसेच्या शक्तीवर आमचा थोडा जास्त विश्वास आहे. म्हणून जर सामाजिक प्रश्न अहिंसेच्या शक्तीने सोडविण्याची काही युक्ती मिळत असेल तर हिंदुस्थानासाठी आणि जगासाठी त्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि म्हणून अहिंसेचा शोध करण्यात आपली बुद्धी लावावी हेच माझ्या मनात होते. हा केवळ बुद्धीचाच प्रश्न नाही, यात तर सगळे जीवनच अर्पण करावे लागेल. हृदयाची वृत्ती यात तन्मय करावी लागेल. जर आम्ही आमची पूर्ण शक्ती जनशक्तीचा विकास करण्याच्या कामात अहिंसा शक्तीच्या शोधात लावू तर आपला देश उठून उभा राहील असा माझा दृढ विश्वास आहे. बाकी तर अभंगव्रते पुस्तकात लिहूनच ठेवले आहे. अभयदातार एक भगवान, देवो वरदान शून्य दासा, विन्या विनाभूत होवो सार्थ नाम, परिपूर्ण काम आत्माराम. मुक्तीच्या वाटेवर. 1970मध्ये मी ब्रह्मविद्या मंदिरात आलो. सुरुवातीला इथल्या सफाईच्या कामात मी पुष्कळ वेळ देत असे. लोक विचारीत, या साफसफाईच्या कामात तुम्ही एवढा वेळ कशा करता देता? एकदा याचे उत्तर देताना मी त्यांना ज्ञानदेवांचा अभंग सांगितला. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. भगवान राम आमच्या अंगणात आले आहेत. अंगणात सफाईचे काम करतो तेव्हा त्यांच्या सान्निध्यात राहण्याचा आनंद मिळतो. आणि बाबाने तर 4 प्रकारची मुक्ती साधली आहे. पहिली आहे कर्ममुक्ती. 1916 पासून 1966 पर्यंत सेवा कार्य केल्यानंतर बाबाने सूक्ष्मात प्रवेश केला. कर्ममुक्ती खरे म्हणजे त्याच वेळी झाली होती. परंतु तिकडे बिहार दानाचे फार मोठे काम चालले होते, म्हणून तिकडे थोडे लक्ष द्यावे लागले. परंतु जेव्हा क्षेत्र संन्यास घेतला तेव्हापासून हे जे थोडेसे काम करणे चालू होते ते पण बंद झाले. म्हणजे कर्ममुक्ती झाली. दुसरी आहे ग्रंथमुक्ती. यापुढे बाबा ग्रंथलेखन करणार नाही. तिसरी अध्ययनमुक्ती. सध्या बाबा काय वाचतो आहे? काहीही नाही. चौथी अध्यापनमुक्ती. शिकवण्याचे काम बाबा 1916 पासून करत आला आहे. त्यावेळी आपल्या मित्रांना शिकवित असे. नंतर आश्रमातील सहकाऱ्यांना शिकविले. बाबाचे हे अध्यापनाचे कार्य जवळजवळ 60 वर्षे चालले, ते पण आता समाप्त झाले आहे. अशा प्रकारे 4 प्रकारची मुक्ती साधली. सफाईचे काम करण्यात दुसरी दृष्टी ध्यानयोगाची होती. सफाईचे काम करण्याऐवजी बाबा जर माळ घेऊन जप करीत बसला असता तर बाबाचा वेळ व्यर्थ चालला आहे असे कोणी म्हटले नसते. पण बाबा कचरा उचलतो तर तो पण त्याचा जपच होतो. एक एक काडी उचलतो आणि त्याबरोबर नामस्मरण करतो. त्यात मन काम करीत नाही, तो एक ध्यानयोगच आहे. जो मनुष्य बाहेर एवढासा कचरा देखील सहन करणार नाही, तो आपल्या आतला कचराही सहन करणार नाही. या कामाने आतला कचरा काढून टाकण्याची जोरदार प्रेरणा मिळते. ही आध्यात्मिक प्रेरणा आहे. पण या कामातूनही लवकरच मुक्ती मिळेल. याप्रमाणे गीता प्रवचने वगैरे पुस्तकांवर मी स्वाक्षरी देत असे. तेही जुलै 1972 पासून बंद केले आहे. गीता प्रवचनांचा प्रचार 40 वर्षे केला, म्हणजे 1932 ते 1972 या काळात. आता त्याच्या प्रचाराची वासनाही उरली नाही, तर स्वाक्षरी देण्याचे बंद झाले आहे. याशिवाय 25 डिसेंबर या पवित्र दिवशी 1976 साली आणखीही काही गोष्टी जाहीर केल्या. मी सांगितले, आजपासून बाबा कुठल्याही संस्थेचा संरक्षक वगैरे राहणार नाही, सल्ला वगैरे देणार नाही. मग ती बाबाने स्वतः स्थापन केलेली संस्था का असेना. दुसरी गोष्ट, यापुढे ज्या चर्चा होतील त्या सर्व व्यक्तिगत स्तरावर होतील. कुठल्या विषयांवर चर्चा होऊ शकते हे पण जाहीर केले. विज्ञान आणि अध्यात्म,
विज्ञान आता फार पुढे गेले आहे, म्हणून बाबाने आता त्याच्या मागे लागणे सोडून दिले आहे. शारीरिक आरोग्याशी संबंधित असे जेवढे विज्ञान आहे तेवढ्याशीच बाबाने संबंध ठेवला आहे. तेवढ्या विज्ञानावर गोष्टी होऊ शकतात. दुसरा विषय आहे अध्यात्म. ब्रह्म, माया, जीव इत्यादी पारिभाषिक तत्वज्ञान असा याचा अर्थ नाही. हृदयग्रंथेर विच्छेदकरम अध्यात्मम. हृदयाच्या गाठी सोडविणारे, चित्त शुद्ध करणारे अध्यात्म. ज्यांना या दोन विषयावर सांगण्याची, ऐकण्याची इच्छा असेल ते चर्चा करायला येऊ शकतात. एक गोष्ट आणखी, यापुढे कुठलीही चर्चा एकांतात होणार नाही असेही मी सांगितले. क्षेत्रसन्यास. 2 नोव्हेंबर 1969ला मी स्वगृहाहून म्हणजे अर्थातच भारत यात्रेतून निजगृहाला म्हणजे वर्ध्याला आलो. 7 दिवस सेवाग्रामला राहिलो. फक्त 7 दिवसांचाच कार्यक्रम बनवत जायचे असे मी ठरविले. त्याने ताजेपणा वाटेल आणि जागरूकताही राहील असा त्यामागे हेतू होता. मग 7 दिवस करून एकाच स्थानावर 1 वर्ष जरी गेले तरी हरकत नाही. सेवाग्राम व शांतिकुटी गोपुरीनंतर 7 जून 1970ला ब्रह्मविद्या मंदिर पवनार येथे येऊन पोचलो. 4 वर्षांपूर्वी याच दिवशी सगळी सेवा बापूंच्या चरणी अर्पण करून मुक्त होऊन मी सूक्ष्मात प्रवेश केला होता. म्हणून याच दिवशी ब्रह्मविद्या मंदिरात जाण्याचे ठरविले. तेथे मी भगिनींना सांगितले की मी स्वतःला बांधून घेऊ इच्छित नाही. तिकडे बिहारमध्ये नक्षलवाद्यांनी सर्वोदय कार्यकर्त्यांना धमकी दिल्याचे ऐकून जयप्रकाशजी आपला काही दिवस विश्रांती घेण्याचा कार्यक्रम अर्धा सोडून खेडोपाडी फिरून राहिले आहेत. अशावेळी आम्ही आमची बुद्धी बंद करून ठेवायची हे काही होऊ शकत नाही. असे ओपन माइंड ठेवून तेथे राहण्याचे ठरविले. म्हणजे हिंदुस्थानात कुठे काही विशेष घटना घडल्यास तेथे जाण्याचा विचार केला जाऊ शकतो असे मोकळे चित्त ठेवून तेथे राहण्याचा विचार पक्का केला. आता ब्रह्मविद्या मंदिराला मजबूत करण्याकडे लक्ष दिले पाहिजे असे ठरविले. तसे तेथले सगळे काम तर सर्वसंमतीने चालत होते. पण समजा कोणी व्यक्ती माझ्याकडे आली आणि तिने हृदयातल्या गोष्टी मोकळेपणाने माझ्यासमोर ठेवल्या, व्यक्तिगत रूपाने काही प्रश्न विचारले तर त्याला उत्तरे देईन असा विचार केला. 3-4 महिने झाले आणि 6 ऑक्टोबर 1970ला मी जाहीर केले की उद्यापासून मी स्थानकवासी होणार आहे. स्थानकवास म्हणून एक आचार जैनांमध्ये आहे. जसे निरनिराळ्या अनेक वस्तूंचा त्याग करायचा तसेच निरनिराळ्या अनेक स्थानांचा त्याग करायचा आणि एका स्थानात राहायचे म्हणजे स्थानकवास. तर उद्यापासून स्थानकवास सुरू होईल असे मी सांगितले. तसे पाहिले तर प्रत्येक दिवस पवित्रच असतो. पण 7 ऑक्टोबर हा माझ्याकरता विशेष महत्त्वाचा दिवस आहे. 40 वर्षांपूर्वी 7 ऑक्टोबरला मी गीताई लिहायला सुरुवात केली होती. म्हणून या दिवशी मी डिटेन्शन कॅम्पमध्ये प्रवेश केला. जैनांच्या परिभाषेत स्थानकवास, हिंदूंच्या परिभाषेत क्षेत्रसन्यास आणि आधुनिक परिभाषेत डिटेन्शन कॅम्प. जेव्हा मनुष्य आपल्या स्वतःला रोखतो तेव्हा ते सगळ्यांच्याच सोयीचे होते. या जागेतून हलायचे नाही हा माझा स्वतःचा विचार नाही, आतून आवाज आला. मी त्याला आज्ञा असे नाव दिले. सूक्ष्मतरात प्रवेश. क्षेत्रसन्यासाचा हा विचार तसा आहे प्राचीनच. पूर्वी आत्मोन्नतीकरता आणि ध्यानाकरता असा क्षेत्रसन्यास घेत असत. परंतु माझा विचार तसा नव्हता. माझा हा सूक्ष्मतरात प्रवेश होता आणि त्याच्या अंतर्गत समूहाचे अभिध्यान येत होते. कर्म केवळ बाहेरच्या हालचालींमुळे होत नसते. क्रिया जसजशी सूक्ष्मात जाते तसतसे कर्म वाढत जाते. आता सूक्ष्मतरात प्रवेश करण्याची वेळ आली होती. 5 वर्षांपूर्वी सूक्ष्मात प्रवेश केला होता, पण त्यावेळी प्रवाहपतितम कर्म कुर्वन् नाप्नोति किल्बिषम अशी स्थिती होती. बिहारमध्ये प्रांतदानाचे काम चालले होते. ते एका टप्प्यावर येऊन पोचेपर्यंत काम करावे लागले. आता तेथील लोक ते काम पुरे करणार होते. जयप्रकाशजींनी आपल्या प्राणाची बाजी लावली होती.
म्हणून मी भारताच्या मध्यावर येऊन बसलो. सूक्ष्मतरात सृष्टीला समोर ठेवून ईश्वरीय स्वरूपाचे ध्यान करण्याचा, लोकांना अभिमुख ठेवून अंतरात्म्यात लीन होण्याचा विचार आहे. यातून काय निघेल? अपेक्षित परिणाम काय? हाच की जी व्यक्ती हा प्रयोग करीत असेल ती शून्य शून्यतरात जाईल. त्याच्या स्वतःसाठी शून्यतरात जायचे हीच कसोटी. त्याच्या स्वतःसाठी या प्रयोगाची हीच अनुभूती आणि हाच परिणाम असेल. आणि या प्रयोगाचा समाजासाठी अपेक्षित परिणाम हा असेल की अणुशक्तीप्रमाणे कर्म सूक्ष्म होईल, पण परिणाम स्थूल कर्मापेक्षा जास्त होईल. जशी अणूची शक्ती असते तसेच हे सूक्ष्मतर आहे. या विषयाचे स्पष्टीकरण स्थूल शब्दात दिले जाऊ शकत नाही. त्याच काळात आमच्या सहकाऱ्यांनी एक ग्रामस्वराज्य निधी संग्रहाचे काम पुरे केले होते. त्यावेळी मी म्हटले होते, हे काम फार चांगल्या रीतीने यशस्वी झाले असे मी मानतो. ज्यावेळी लोकमान्यांच्या नावाने स्वराज्य फंड गोळा केला गेला होता, त्यावेळी लोकमान्य कीर्तीच्या शिखरावर होते. बाबांचे काही असे नाही. ज्यांच्या मनात बाबाविषयी आदर आहे, पण ग्रामदानाचे काम ज्यांना बोगस वाटते, असे पुष्कळ लोक आज देशात असतील. ही गोष्ट माझ्या अपेक्षेबाहेरची नाही. बिहारमध्ये असताना मी सांगितले होते की भूदानाचे काम नगद आहे. जेवढी जमीन मिळाली तेवढी वाटून टाकली की ते संपले. ते डेफिनिट आहे. पण ग्रामदानाचे तसे नाही. ग्रामदानातून अनंतही निघू शकते किंवा शून्यही निघू शकते. मधली वस्तू असणार नाही असे मी म्हटले होते. आज ते शून्यवत दिसते आहे. त्यातून अनंत निघावे म्हणून जयप्रकाशजींचे प्रयत्न चालले आहेत. आमचे दुसरे सहकारी देखील प्रयत्न करीत आहेत. हे त्यांचे प्रयत्न यशस्वी होतील याची मला खात्री आहे, कारण ही युगाची मागणी आहे. परंतु मी तर एका जागी पक्का बसलो होतो आणि माझ्या मनाचा कल मौनाकडे होता. शरीरही कमजोर झाले होते. लोक विचारीत, अलीकडे तुमचे काय चिंतन चालले आहे? मी म्हणे, अलीकडे माझ्या मनात काहीही नसते, मनच नसते. सकाळी फिरायला निघतो तेव्हा समोर शुक्राचा तारा असतो, तो पाहतो. माणसे इकडून तिकडे तिकडून इकडे जात येत असतात, ती पाहतो. झाडे दिसतात, ती पाहतो. केवळ आनंद. अशा प्रकारे माझा पुष्कळचा वेळ मनरहित जातो. जेव्हा लोकांशी बोलतो, चर्चा करतो, तेव्हा बुद्धी काम करते, मन नाही. देशाच्या परिस्थितीविषयी विचार करणे सोडून दिले आहे. ते ईश्वरावर सोपवले आहे. तसेच कुठल्या एका व्यक्तीचे नाव ध्यानात नसते. ईश्वराशिवाय दुसरे चिंतनच नसते. वर्तमानपत्रे मात्र पाहतो. कुठे काय चालले आहे याची थोडी माहिती ठेवतो. चोहीकडे जे चालले आहे, विशेषतः सध्या पूर्व बंगालमध्ये जे चालले आहे तिकडे ध्यान असते. अभिध्यान चालते. बाकी इथे केवळ रेफरन्स बुक सारखा आहे. जो त्याचा उपयोग करेल आणि जितका करेल त्याला त्याचा तितका उपयोग होईल. दुसरा एक प्रश्न लोक विचारीत, तुमचा पुढचा कार्यक्रम काय आहे? मी सांगे, आज अभिध्यान चालले आहे, बाकी को जाने कल की. गांधीजींची एक गोष्ट, रोज डायरी लिहिण्याची, मी कधीही मानली नाही. प्राचीनांचा वरदहस्त माझ्यावर आहे. त्यांनी सांगितले आहे, भूतकाळाची आसक्ती आणि भविष्याची चिंता सोडा. अतीतान अनुसंधानम भविष्यद विचरणम औदासीन्यम अपि प्राप्ते जीवन मुक्तस्य लक्षणम. याचा माझ्यावर फार प्रभाव पडला आहे. मी भूतकाळाची आठवण ठेवत नाही आणि भविष्याची चिंता करीत नाही. तुम्ही आपली आत्मकथा लिहा असे लोक मला म्हणतात. पण मी जर लिहायला बसलो तर ती होईल अनात्मकथा आणि विस्मरणाचे प्रयोग. कारण बाबा आठवले नाही, बाबा विसरले आहे. पुष्कळसे तर तो विसरलाच आहे आणि विसरत चालला आहे. बाबा भूतकाळाचे ओझे होऊ देत नाही. मी सध्या अभिध्यानाचा जो प्रयोग करीत आहे त्यात दोन गोष्टी आहेत. जगाचे स्मरण करायचे आणि मानसिक रीतीने आशीर्वाद पाठवायचे. हे स्मरण जगाकरता करायचे आणि जगाकरता म्हणजे आपल्याकरता. असे म्हटले की ते आपल्याकरताही होते.
माझे जे तत्त्वज्ञान आहे ते याच पद्धतीचे आहे. दर महिन्याला मला एक पत्र पाठवा असे मी सर्वांना सांगत असतो. हेही सांगतो की बाबा उत्तर पाठविणार नाही, पण पत्र वाचेल आणि त्यावर चिंतन करेल. त्यात जे शुभ असेल त्याच्याशी आपला मानसिक संकल्प जोडेल. अभिध्यानाचा परिणाम 2 बिंदूंवर अवलंबून आहे. एक आहे बाबाचा बिंदू, तेथे पूर्ण निरहंकारिता असली पाहिजे. दुसरा त्या पलीकडच्या टोकाचा बिंदू, तेथे रेडिओ सेट म्हणजे रिसिव्हिंग सेट असला पाहिजे. तेथे मन मुक्त असले पाहिजे, तेव्हा परिणाम होईल. माझ्या अभिध्यानाचे 5 विषय आहेत. शन ना र ग दे. शंकराचार्यांनी पंचायतन पूजा सुरू केली तेव्हा त्याला शन्नार गदे म्हणतात. शम म्हणजे शंकर, ना म्हणजे नारायण, र म्हणजे रवी, सूर्य, ग म्हणजे गणपती आणि दे म्हणजे देवी. बाबांचे शन्नार गदे म्हणजे काय आहे? शम म्हणजे सगळ्यांचे कल्याण करणारा शंकर. शंकर म्हणजे ब्रह्मविद्या. ब्रह्मविद्येशिवाय आपले कधीही कल्याण होणार नाही. आपले हे आंदोलन आर्थिक आणि सामाजिक आंदोलन आहे असे जे मानतात त्यांना काही समजलेच नाही. तो अगदी वन सायडेड व्ह्यू आहे. आमचे हे आंदोलन आध्यात्मिक आहे, ब्रह्मविद्येचे आहे. म्हणून ध्यान, प्रार्थना, चिंतन, मनन, आत्मपरीक्षण, चित्तशुद्धीचा प्रयत्न हे सगळे सतत होत राहिले पाहिजे. तर माझ्या अभिध्यानाचा पहिला विषय ब्रह्मविद्या आहे. दुसरा विषय आहे नारायण. नारायण समूहाची देवता मानली गेली आहे, म्हणून नारायण म्हणजे ग्रामस्वराज्य. तिसरा विषय रवी, सूर्य म्हणजे शांतीसेना. सूर्याची किरणे चारी बाजूला पसरतात, तशी शांतीसेना सगळ्या भारतभरात पसरायला हवी. चौथा आहे गणपती, विद्येची देवता, म्हणून गणपती म्हणजे आचार्य कुल. आणि 5वा विषय देवी म्हणजे देवनागरी लिपी. या 5 विषयात आमचे सहकारी काय करीत आहेत, त्यांनी काय काय केले, त्यात काय काय अडचणी आहेत, हा सगळा माझ्या इंटरेस्टचा विषय आहे. सर्व सेवा संघ आणि साथी यांना आमचे कार्यकर्ते भेटायला येत. मी त्यांना सांगू लागलो की प्रत्येक प्रांतात एक एक जिल्हा निवडा आणि तेथे गांधीजींचा संपूर्ण कार्यक्रम करून दाखवा. 1916 मी जेव्हा कोचरब आश्रमात गांधीजींजवळ होतो त्यावेळची गोष्ट आहे. बापू रोज फिरायला जात, मी पण त्यांच्याबरोबर जाई. एक दिवस रस्त्यात बापूंशी गोष्टी झाल्या. ते म्हणाले, हे पहा विनोबा, भारतात 7 लाख खेडी आहेत. त्यावेळी हिंदुस्थान पाकिस्तान वेगवेगळे नव्हते. प्रत्येक खेडेगावात आम्हाला आमचा एक कार्यकर्ता तयार करायला हवा. त्याचे जीवन लोकाधारित असेल, तो लोकांचे मार्गदर्शन करील आणि गावाची शक्ती उभी करील. 7 लाख गावांकरता 7 लाख कार्यकर्ते हवेत. हे गांधीजींचे स्वप्न होते. म्हणून मी आमच्या मंडळींना सांगत असे की जर तुम्ही रचनात्मक कार्यक्रम हातात घ्याल, राजकारणाचे चिंतन करणे सोडून द्याल, पूर्ण निष्ठेने त्या कामात तन्मय व्हाल, तर तुमचे पण भले होईल आणि दुनियेचे पण भले होईल. हिंदुस्थानात आजच्या परिस्थितीत अनेक प्रकारचा असंतोष आहे, अनेक प्रश्न आहेत. पण कुठल्याही परिस्थितीत आणि कुठल्याही कारणाने हिंसेचा आश्रय घेणे बरोबर होणार नाही. इतकेच नव्हे तर जोपर्यंत पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश यांच्यात पूर्ण सामंजस्य प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत अहिंसात्मक आक्रमणकारी आंदोलन करणे देखील बरोबर होणार नाही. त्याने देशाला धोका निर्माण होईल. यावेळी केवळ शांतिमय रचनात्मक कामच केले पाहिजे. देशातल्या गरिबी वगैरे प्रश्नांबाबत रचनात्मक कामाद्वारे देखील पुष्कळ काही केले जाऊ शकते. आणखी एक गोष्ट मी सांगत असे. आसाममध्ये शंकर देव नावाचे एक महापुरुष होऊन गेले. त्यांचे एक वचन आहे, राजनीती राक्षसर शास्त्र. राजनीती राक्षसाचे शास्त्र आहे. म्हणून पॉलिटिक्सला विसरून जा आणि विश्वाचे चिंतन करा. अलीकडे मी विश्वाचे चिंतन करीत असतो. जगाचा एक नकाशा पण जवळ ठेवला आहे. सगळ्या राष्ट्रांची यादी ठेवली आहे. कुठल्या देशाची किती लोकसंख्या आहे, कुठे कोणती राजसत्ता काम करते आहे, इत्यादी सगळी माहिती त्यात आहे. तर
विश्वाच्या राजकारणाचा अभ्यास करावा आणि आपल्या स्वतःला साक्षी रूपेण वेगळे ठेवावे, नाहीतर आमचे तुकडे होतील, अगदी राजकारणात जसे होतात तसे. जुलै 1974मध्ये जवळजवळ 1 आठवडा सर्व सेवा संघाच्या अधिवेशनात आणि चर्चांमध्ये गेला. माझ्या झोपेवर सामान्यपणे कुठल्या गोष्टीचा परिणाम होत नाही, परंतु यावेळी एक दिवस असे झाले. सर्व सेवा संघ तुटू नये अशी काळजी मला वाटू लागली. त्या दिवशी झोप थोडी कमी आली. माझा विचार आणि माझे काम नेहमी जोडण्याचे, हृदय जोडण्याचे राहिले. इथे तर हृदयच तुटत होती. हे बरोबर नाही असे मला वाटले. प्रत्येकाची बुद्धी वेगळे चिंतन करील तर हरकत नाही, पण हृदय एक असले पाहिजे, म्हणून सगळ्यांना जोडण्यासाठी कुशल काम केले. मी त्यांना 3 गोष्टी सांगितल्या: सत्य, अहिंसा, संयम. या मर्यादेत आम्ही राहावे. आमची कृती कशीही असली तरी सत्य अहिंसेचा जप तर आम्ही करीतच असतो. त्याबरोबर मी 3री वस्तू संयम जोडली. ही फार महत्त्वाची वस्तू आहे. संयम म्हणजे वाक्संयम. विरोधी बोलू नये. गौण, गुणाविषयी बोलावे. प्रत्येकात एक गौण म्हणजे गुणात्मक गोष्ट असते. प्रत्येकात सत्याचा अंश असतो, तो पाहावा. ही जोडण्याची युक्ती आहे, तोडण्याची नाही. पूर्णच्या पूर्ण संघ 400-500 कार्यकर्ते तुटत होते. सर्वसंमतीने जो ठराव होईल तो मान्य करा आणि एकहृदय होऊन सत्य, अहिंसा, संयमाच्या मर्यादेत राहून आपापल्या आवडीप्रमाणे काम करा, असे मी त्यांना लिहूनच दिले. आणखी एक गोष्ट मी वरचेवर सांगत असतो की जगात 3 शक्ती आहेत: वेदांतो, विज्ञानम, विश्वासश्चेती. विश्वास ही एक फार मोठी शक्ती आहे. एकमेकांवर विश्वास ठेवावा. मी सगळ्यांवर विश्वास ठेवतो. माझा जयप्रकाशजींवर विश्वास आहे, इंदिराजींवर आहे, हेमवती नंदन बहुगुणांवर आहे, SM जोशींवर आहे, वसंतराव नाईकांवर आहे. कशी विलक्षण दशा आहे बाबाची. SM आणि नाईक दोघे परस्पर विरोधी पक्षांचे आहेत, पण बाबाचा दोघांवरही विश्वास आहे. इतकेच नाही, भुट्टोवर पण बाबाचा विश्वास आहे. आता काय अवस्था होईल बाबाची? याला तुम्ही माझा गुण म्हणा किंवा दोष म्हणा, पण तो आहे. आपल्याला सगळ्यांना विश्वासाची शक्ती वाढवायला हवी. जे आमचे विरोधी आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांना आमच्याबद्दल जेवढा अविश्वास असेल तेवढा जास्त विश्वास आपण त्यांच्यावर ठेवला पाहिजे. उपवासदान. याच काळात म्हणजे डिसेंबर 1973मध्ये मी महिन्यातून 1 दिवस उपवास करणे सुरू केले. अर्ध्या दिवसाचा मिळून 1 उपवास. 11 तारखेला अर्धा आणि 25 तारखेला अर्धा. 11 तारीख माझा जन्मदिवस आणि 25 तारीख हा गृहत्यागाचा दिवस. हे दोन्ही दिवस चिंतन करण्यासाठीही चांगले आहेत. दोन्ही मिळून 1 उपवास होत असे. त्यामुळे तब्येतीवर वाईट परिणाम झाला नाही. माझ्या खाण्याचा रोजचा खर्च 3 रुपये होता. 1 दिवस खाल्ले नाही तर महिन्याला 3 रुपयांची बचत होईल. वर्षभरात 36 रुपये वाचतील. तेवढी रक्कम दान म्हणून सर्व सेवा संघाच्या कामाकरता द्यावी, असे मी ठरविले. यामागे एक दृष्टी होती, एक विचार होता. आमचे मित्र, कार्यकर्ते, सहकारी, सर्वोदय विचारावर श्रद्धा ठेवणारे जेवढे म्हणून भारतभरात आहेत, ते सगळे जर महिन्यात 1 उपवास करतील आणि त्यामुळे जो खर्च वाचेल तेवढी रक्कम सर्व सेवा संघाला देतील तर फार मोठे काम होईल. आजपर्यंत आम्ही आमच्या कामाकरता सगळ्या प्रकारचे दान घेत आलो. ती सकल म्हणजे सर्व ब्रह्माची उपासना होती. आता यापुढे आम्ही विमल म्हणजे शुद्ध ब्रह्माची उपासना करावी, शुद्ध दान घ्यावे. उपवासात शुद्धी असते म्हणून ते शुद्ध दान आहे. 1 वर्षाचे मौन. डिसेंबर 1974मध्ये माझ्या मनात मौनाचा विचार चालू होता. 25 तारीख जवळ येत होती. त्या दिवशी मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, गीता जयंती पडत होती. शिवाय तो नाताळचा दिवसही होता. त्या दिवसापासून 1 वर्षासाठी मौन घ्यावे असे मी ठरविले. पुढचे काही कार्यक्रम अगोदरच ठरलेले होते, तर काय ते पुरे करायचे नाहीत? परंतु आध्यात्मिक निर्णय अशा गोष्टी तोडल्याशिवाय होत नसतात. अमुक काम झाल्यावर मौन ठेवीन असे होत नसते. संन्यासात तोडावे लागते. तोडल्याशिवाय प्राप्ती होत नसते. म्हणून 25 तारखेला
मी 1 वर्षाचे मौन घेतले. त्यावेळी मी म्हटले होते की ज्यावेळी बाबा बोलत होता त्यावेळी बोलत असतानाही मौन असायचा, आता मौनातही बोलणे होईल. ही मौनाची क्रिया आक्रमक असेल. सूर्य दरवाजाच्या बाहेर उभा राहतो. दरवाजा बंद असेल तर धक्का देऊन आत येत नाही. हे मौन तसे नसेल. हे मौन धक्का देईल, आक्रमण करेल. या मौनात जसे बोलायचे नाही तसे लिहायचेही नाही असे आहे. मी रामहरीशिवाय आणखी काही लिहिणार नाही. क्षेत्रसन्यास घेतला. त्यानंतरही मला काही स्थूल गोष्टीत पडावे लागले. स्थूल चर्चा करावी लागली. ते सगळे प्रवाहपतीत मानून केले. तर आता विचार केला की प्रवाहपतीत कर्माचा दोष लागत नाही हे ठीक आहे. नसेल लागला दोष. परंतु जोपर्यंत अधिक सूक्ष्मात प्रवेश होणार नाही तोपर्यंत सूक्ष्म अभिध्यानाची जी शक्ती आहे ती प्रकट होणार नाही. म्हणून यापुढे बोलणे लिहिणे बंद केले पाहिजे. माझा कान तर ईश्वराने आधीच बंद केला होता. 2-3 कर्णमणी मिळाले होते. ते लावून पाहिले तर चांगले ऐकू येऊ लागले. 10-12 दिवस लावले आणि नंतर सोडून दिले. भगवत कृपेने कान गेला तर आता मणी कशाला लावायचा? ही ईश्वराची कृपा आहे असे मानून. मी एक वानर तर बनलो होतोच. आता तोंड बंदवाले वानर बनत होतो. तिसरे डोळे बंदवाले वानर बनलो नाही. त्याऐवजी हात बंद केले. लिहायचे नाही असे ठरविले. म्हणजे हात बंद झाले, डोळे का बंद केले नाहीत? जे सहकारी मित्र दर महिन्याला किंवा 15 दिवसातून एकदा नियमितपणे बाबाला पत्र पाठवित होते आणि काही नियमितपणाने नसले तरी आपल्या गरजेप्रमाणे लिहित होते, त्यांची पत्रे वाचून त्यावर अभिध्यान करता यावे म्हणून. पत्रात जे सूक्ष्म विचार व्यक्त केलेले असतात, जीवनातल्या गाठी वगैरे उकलून ठेवलेल्या असतात, त्यावर अभिध्यान शक्तीचा परिणाम होतो. मी सांगितले की आता जेव्हा बोलणे देखील बंद होईल तेव्हा ते ज्यांच्याजवळ रिसिव्हिंग सेट नाही त्यांच्याजवळ पण पोचेल. ते आक्रमणकारी असेल. ज्याने लिहिले त्याच्याजवळ धक्का देऊन पोचेल. ही गोष्ट 8-9 वर्षांपासून चालत आली आहे. मौन एकाच वर्षासाठी का, पुढे पण का नाही चालू राहणार, असा प्रश्न कोणीही विचारू शकतो. तर त्याचे उत्तर हे की अशा कठीण आध्यात्मिक कार्यात अनुभवाच्या आधाराने पुढे जावे लागते. मारे एक डगलू बसथाय. हे एक लहानसे डगलू म्हणजे पाऊल आहे. किती लहान? केवळ 1 वर्ष. म्हणून पुढचा विचार केलेला नाही. पुढचे पुढच्या अनुभवाच्या आधाराने ठरेल. 25 डिसेंबर 1974 ते 25 डिसेंबर 1975. मौनम. मौन समाप्तीनंतर. मौन समाप्तीनंतर दिलेल्या पहिल्याच प्रवचनात अनुशासन पर्व म्हणजे काय हे मी थोडक्यात सांगितले होते. अनुशासन पर्व हा महाभारताचा शब्द आहे. परंतु त्यापूर्वीही हा शब्द उपनिषदात आला आहे. प्राचीन काळी विद्यार्थी 12 वर्षे आचार्यांजवळ राहून विद्याभ्यास करीत असत आणि तो पुरा झाल्यावर जेव्हा ते घरी जात तेव्हा आचार्य त्यांना शेवटला उपदेश देत. अशी पद्धत होती. त्याचा उल्लेख उपनिषदात आला आहे. एतत् अनुशासनम एवं उपासितव्यम. या अनुशासनाचे पालन जीवनभर करायचे आहे. आचार्यांचे असते अनुशासन आणि सत्तेवर असलेल्यांचे असते शासन. जर जग शासनाच्या मार्गदर्शनाखाली राहील तर जगामध्ये कधीही समाधान नांदणार नाही. शासनाच्या मार्गदर्शनाने काय होईल? प्रश्न सुटेल. पण सुटलेला प्रश्न परत उभा राहील. हे नाटक आज पूर्ण जगात चालले आहे. ए पासून झेडपर्यंत, अफगाणिस्तानपासून झांबियापर्यंत 300-350 शासने जगात आहेत. मग त्यांची गटबाजी चालते. सगळीकडे असमाधान, मारामारी. शासनाच्या आज्ञेप्रमाणे चालणाऱ्यांची ही स्थिती आहे. त्याऐवजी जर जग आचार्यांच्या अनुशासनाखाली राहील तर जगात शांती नांदेल. आचार्य कसे असतात याचे वर्णन मी गुरु नानकांच्या भाषेत करून ठेवले आहे. निर्भय, निर्वैर आणि त्यात आपल्याकडून जोडले निष्पक्ष. आणि ते कधी अशांत होत नाहीत. त्यांच्या मनात कधी क्षोभ उत्पन्न होत नाही. प्रत्येक गोष्टीवर ते शांतपणाने विचार करतात
आणि जेवढा सर्वसंमत विचार असेल तेवढा लोकांसमोर ठेवतात. लोक जर त्या मार्गदर्शनाखाली चालतील तर त्यांचे भले होईल आणि जगात शांती नांदेल. हा आहे अनुशासनाचा अर्थ. जसे निर्भय, निर्वैर, निष्पक्ष आचार्य जे मार्गदर्शन देतील, त्यांचे जे अनुशासन असेल त्याला जर शासनाने विरोध केला तर शासनासमोर सत्याग्रह करण्याचा प्रसंग येईल. परंतु ज्याने आचार्यांच्या अनुशासनाचा विरोध होईल असे कुठलेही काम भारताचे शासन करणार नाही, असा मला पूर्ण विश्वास आहे. गोहत्या बंदीसाठी उपवास. याच दरम्यान माझ्याकडून एक काम झाले. 25 एप्रिल 1976ला आचार्य कुल संमेलनात मी माझ्या भाषणात गोरक्षणाच्या विषयावर फार जोर दिला होता आणि सांगितले होते की आचार्यांनी गोरक्षणाची जबाबदारी उचलावी. या संबंधात एक पत्रक देखील प्रकाशित झाले होते. त्यानंतर 17 मेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण मला भेटायला आले होते. त्यांच्याशी चर्चा करत असतानाही मी देशाच्या विकासाच्या दृष्टीने गोहत्या बंदीची किती आवश्यकता आहे हे जोर देऊन सांगितले आणि नंतर हेही म्हटले की जर हे काम लवकर पूर्ण झाले नाही तर मला आमरण उपोषण करावे लागेल. तारीख 29 मेला या विषयाबद्दल कार्यकर्त्यांशी गोष्टी करीत असताना मी स्पष्ट शब्दात जाहीर केले की जर संपूर्ण देशात गोहत्येवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर झाला नाही तर 11 सप्टेंबरपासून, तो माझा जन्मदिवस आहे, मी उपवास सुरू करीन. तोपर्यंत 3.5 महिन्यांचा वेळ होता. संबंधित व्यक्तींना निर्णय करण्याकरता तेवढा वेळ पुरेसा होता. 1976 हे माझ्या आईच्या जन्मशताब्दीचे वर्ष होते, ज्या दिवशी मी माझ्या आईचे स्मरण केले नसेल असा एकही दिवस मला आठवत नाही. अगोदर तुळशीला पाणी घालायचे, गाईला खायला घालायचे आणि नंतर स्वतः जेवायचे ही शिकवण तिने आम्हाला लहानपणीच दिली होती. आता आई मला म्हणत होती, विन्या, तू गाईसाठी काही कर, गाय वाचेल तर भारताला लाभ होईल. आज हिंदुस्थानात लाखो गायी कापल्या जातात. ते मांस परदेशात पाठवले जाते आणि त्याच्या मोबदल्यात आपल्याला डॉलर मिळतात. माझ्या वयाची 81 वर्षे पूर्ण होणार होती. त्यासाठी फक्त 3 महिने बाकी होते. आणखी किती दिवस राहिले आहेत हे कोण सांगू शकणार. म्हणून मी विचार केला की आता जेवढे दिवस राहिले असतील तेवढ्या दिवसांची शेवटची आहुती गायी करता द्यायची. त्यात बाबा मरण पावला आणि गाय वाचली तर चांगलेच आहे. तरी तो ईश्वराचे स्मरण करीत आनंदपूर्वक जाईल. तशा स्थितीत मी आपले कर्तव्य पूर्ण केले असे मानेन. गायीचे वाचणे तर ईश्वर कृपेवर अवलंबून आहे. माझ्या उपवासाची बातमी मैत्री पत्रिकेत प्रकाशित झाली तर मैत्रीचे सगळे अंक पोलीस उचलून घेऊन गेले, म्हणजे त्यांनी जप्त केले. पोलीस जेव्हा ते अंक घेऊन जात होते तेव्हा मी काय केले असेन? उभे राहून टाळ्या पिटल्या, जय जगत म्हटले. माझ्या उपवासाची बातमी छापण्याची हिंमत वर्तमानपत्रवाले करू शकले नाहीत. धन्य आहेत ते लोक. 2-3 नियतकालिकांनी ही बातमी छापण्याची हिंमत केली. वर्तमानपत्राचे लोक हिंमत करीत नाहीत, कारण वर्तमानपत्रच जप्त झाले तर खायला कुठून मिळेल. पण एक गोष्ट आमच्या लक्षात येत नाही की गौतम बुद्ध, महावीर, येशू ख्रिस्त, शंकराचार्य यांच्या काळात वर्तमानपत्रे नव्हती. परंतु त्यांचा जेवढा प्रचार झाला तेवढा आणखी कुणाचा झाला नसेल. 1 एप्रिल 1976 पासून मी माझे खाणे अर्धे केले. याचे एक कारण आईची शिकवण हे होते. ती म्हणत असे, तुला किती जगायचे आहे हे ठरलेले नाही, तुझ्या नावावर किती अन्न आहे हे ठरलेले आहे. म्हणून जर जास्त खाऊन ते लवकर संपवले तर लवकर मरशील, थोडे थोडे खाल्ले तर जास्त जगशील. मी आहार कमी केला याचे दुसरे कारण मी उपवासाची तयारी करीत होतो हे आहे. पूर्ण आहारातून उपवासात जायचे यापेक्षा अर्ध्या आहारातून उपवासात जाणे जास्त सोपे आहे. पूर्ण आहारातून पूर्ण उपवासात जाणे म्हणजे हाय जंप होईल. 11 ऑगस्टला देशभरात गोरक्षेकरता उपवास आणि प्रार्थना होईल असे मी सांगितले
आणि पुढच्या 1 महिन्याकरता प्रचार कार्य स्थगित केले जाईल हेही सांगितले. ही अहिंसक सत्याग्रहाची पद्धत आहे. एकदा अहिंसेच्या बाबतीत चर्चा चालली होती. कोणीतरी म्हटले, नॉन व्हायलंट रेझिस्टन्स करायला हवा. मी म्हटले, नॉन व्हायलंट रेझिस्टन्स नाही, नॉन व्हायलंट असिस्टन्स इन राईट थिंकिंग केला पाहिजे. आता आपण 1 महिन्याकरता प्रचार करणे बंद ठेवणार आहोत. तर त्या कृतीचा फार चांगला परिणाम होईल. सरकार शांत होईल आणि शांतीपूर्वक विचार करेल. 8 सप्टेंबरला भारताला गोहत्या बंदीचा प्रश्न पुष्कळसा सुटला म्हणून 11 सप्टेंबरपासून मी पूर्ण आहार घेणे सुरू केले. त्यानंतर 1979मध्ये गायीचा प्रश्न पुष्कळसा सुटला होता. तरीही बंगाल, कलकत्त्यात आणि केरळमध्ये जी गोहत्या होत होती त्याने माझे हृदय व्यथित झाले होते. म्हणून 1 जानेवारीपासून मी आंशिक उपवास सुरू करायचे ठरविले. सुरुवातीला हा आंशिक उपवास असेल, पण गाय त्याने संतुष्ट होणार नाही याची कल्पना मला होती आणि म्हणून मी पूर्ण उपवासाच्या बाबतीतही विचार करीत होतो. गायीचे रक्षण तर ईश्वर करील म्हणून मी गोरक्षणाची गोष्ट बोलत नाही, गोसेवा म्हणत असतो. जेवढी होऊ शकत असेल तेवढी गायीची सेवा करायची आणि जरूर पडली तर तिच्यासाठी आत्माहुती द्यायची. मग नंतर जाहीरच केले की 22 एप्रिलपासून मी पूर्ण उपवास करीन. 22 एप्रिलला जेव्हा उपवास सुरू झाला तेव्हा मी नेहमीप्रमाणे समाप्तम जय जगत म्हटले नाही. आरब्धम म्हणजे प्रारंभ जय जगत म्हटले. परंतु 26 एप्रिलला पंतप्रधान आणि काँग्रेस या दोघांकडून आम्ही संपूर्ण भारतात गोहत्या बंदी होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू असे आश्वासन मिळाले. शरीरात श्वासाचे जे स्थान आहे तेच स्थान समाजात विश्वासाचे आहे. ही गोष्ट मी पुष्कळ वेळा सांगितली आहे. मला जेव्हा विश्वास आश्वासन दिला तेव्हा मी विश्वास ठेवला. परिणामस्वरूप माझा उपवास 5 दिवसात पूर्ण झाला. इथे भरतरामाचे मंदिर आहे. भरतराम ही 5 अक्षरे आहेत. तर 5 दिवसात उपवासाची समाप्ती झाली. नंतर डिसेंबर 1981ला मी सांगितले की देवनारच्या कत्तलखान्यात बैल कापले जातात. या देशात कुठल्याच वयाचे गाय बैल कापले जाऊ नयेत म्हणून मुंबईला सत्याग्रह करा. 11 जानेवारी 1982 पासून मुंबईतल्या देवनार येथील कत्तलखान्यावर सत्याग्रह सुरू झाला. मृत्यूचे चिंतन. मला माझ्या या देहाला 70वे वर्ष चालले होते. त्यावेळची ही गोष्ट आहे. माझ्यात कुठलीही वृत्ती काम करत नव्हती. सहज भाव होता असे दिसून आले. कोणी काही विचारले तर तेवढ्यापुरता वृत्तीशी संबंध येत असे. शेवटपर्यंत आपणच सारखे सांगत राहिलो तर इतरांना काही सुचत नाही हे माझ्या लक्षात आले. त्यापेक्षा माणसाने जिवंतपणीच मृत्यूचा अनुभव घ्यावा. वल्लभ स्वामी गेला. एकामागून एक सगळे जात आहेत. जो जातो त्याचे सल्ला देणे तर मागे उरत नाही. एकदा जेपींशी बोलताना मी म्हटले होते की हे जे बिहारमध्ये तुफान चालले आहे म्हणजे प्रांतदानाचे काम चालले आहे ती शेवटची लढाई आहे. 1 फाईट मोर, दी लास्ट अँड दी बेस्ट. त्यावर ते म्हणाले होते की ही काही शेवटची लढाई नाही. आणखी पुष्कळ लढाया लढायच्या आहेत आणि त्यासाठी बाबा हवे आहेत. इतक्या लवकर तुम्हाला निरोप द्यायला आम्ही तयार नाही. मी म्हटले की ते तुमच्या हातात असेल तर ना. मी तर आपल्या मनात मरण यायच्या आधीच मरायचे आहे असे धरून चाललो आहे. मनुष्याला मरण यायच्या आधीच मेले पाहिजे. आपले मरण आपल्या डोळ्यांनी पाहिले पाहिजे ही माझी आकांक्षा आहे. म्हणून मरण्यापूर्वी मरायचे आणि भूदानाचे काय होते ते पाहायचे असा विचार मी केला. कोणी सल्ला विचारायला आले तर सल्ला देऊ शकेन. बाकी तटस्थतेने पाहत राहीन. आता मी इथे आहे तर डिक्शनरीसारखा राहीन. जेव्हा कोणी डिक्शनरीचा उपयोग करतो तेव्हा ती उपयोगाची असते, नाहीतर अलमारीत पडून राहते. स्वतःच उठून लोकांना शब्दार्थ समजावत फिरावे असा उत्साह तिला नसतो. मी इथे तसा राहीन. तुम्ही खाणे कमी का केले, परत परत उपवासाच्या गोष्टी का करता, असे जवळची मित्रमंडळी विचारीत.
आता असे आहे की गीता प्रवचनात मृती स्मृती शुद्धये असे लिहून ठेवले आहे. मरणाचे स्मरण चांगली गोष्ट आहे. मी जेव्हा घरून निघालो होतो तेव्हा माझ्यासमोर एकांतात जाऊन ध्यानधारणा इत्यादी साधना करण्याचे ध्येय होते. परंतु गांधीजींजवळ पोचलो, त्यांच्याजवळ राहिलो, 50 वर्षे त्यांच्या आज्ञेत राहून काम केले. आता केवळ मरणाची वाट पाहणे हे माझे ध्येय आहे. जे काही करायचे होते ते सगळे झाले असा भास होतो आहे. आता जे करायचे आहे ते केवळ कर्ममुक्त होऊन तुमच्यासारख्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे, विचार देणे, समजावणे इतकेच करायचे आहे. मी कर्ममुक्त झालो आहे. अशा स्थितीत मृत्यूचे चिंतन करतो आहे. तर याने अमृतत्वाची प्राप्ती होईल. यावेळी माझी वृत्ती मनुस्मृतीतील एका वाक्यासारखी आहे. नाभिनंदेत मरणम नाभिनंदेत जीवितम कालमेवम प्रतीक्षेत निर्देशम मृतको यथा. मी मरणाचे अभिनंदन करीत नाही, जीवनाचेही करीत नाही, केवळ वाट पाहतो आहे. मृतक म्हणजे सेवक स्वामीच्या आज्ञेची जशी वाट पाहतो तशी. मी रोज रात्री मरणाचा अभ्यास करतो. मेल्यानंतर जे करायचे आहे ते आज आत्ता करा असे म्हणतो. मरण माझे मरुनी गेले मज केले अमर, किंवा आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य. म्हणून मी रोज रात्री मरणाचा पूर्वप्रयोग करीत असतो आणि ईश्वराला म्हणतो की आज रात्री तू जर मला घेऊन गेलास तर प्रेमाने तुझ्याकडे येईन. माझे कुठलेही काम बाकी उरलेले नाही. जर तू उद्या पुन्हा जन्म दिलास तर जी काय थोडीफार तुझी सेवा होऊ शकत असेल, मुख्यतः वाणीच्या द्वारे, ती करीन. मरायच्या वेळी मी सगळ्या जुन्या गोष्टी विसरून जातो. जर गांधीजींना आपल्या आयुष्यातील पुष्कळ गोष्टी आठवत असत्या तर ते शेवटच्या क्षणाला हे राम म्हणू शकले नसते. मरण येईल तर ते कोणाला येईल? शरीराला येईल. आपण तर अमर होऊ. अब हम अमर भये न मरेंगे, कारण मिथ्यात्व दियो त्यज, ज्या कारण देह धरियो सो कारण दियो त्यज. कोणाच्या मरणाची बातमी ऐकतो तेव्हा शुभ गोष्ट ऐकायला मिळाली असे वाटते. मनुष्य आपल्या घरी गेला ही चांगली बातमी नाही तर काय आहे? खरे म्हणजे तो लोकच आपला आहे, हा लोक तर परका आहे. अब है हमारी बारी. जाऊ तेव्हा कसे जाऊ? हसत हसत, गात गात जाऊ. 4 दिवस हसत खेळत घालवायचे आहेत. गीतेत सांगितले आहे, तुष्यंतीच रमंतीच. मी या देहात मृत्यूचा खेळ पाहत असतो आणि खुश होत असतो. मृत्यूनंतर काय होईल याची कल्पना करत असतो. मी कोण आहे? कोटी कोटी लोक मरत असतात, महापुरुष पण त्यातून वाचत नाहीत. मृत्यूनंतर उरतो तो फक्त ईश्वर आणि हे जग. आम्ही येतो आणि जातो. समुद्रात लहरी येत असतात. काही लहरी लहान असतात, काही मोठ्या असतात, काही उंच जातात, काही उंच जात नाहीत, पण या सगळ्या असतात लहरीच. 11 सप्टेंबर 1981 मी 86 वर्षांचा झालो. तर काय विचार करीत असतो? देह हा काळाचा जाणार शेवटी, याची धरुनी मिठी गोडी काय. बाबांचा जन्मदिवस असतो त्या दिवशी सगळे लोक शांत असतात. तसेच ज्या दिवशी बाबांचा मृत्यू होईल त्या दिवशी पण अशीच शांती ठेवली पाहिजे. मला आता करायचे काहीही राहिलेले नाही. म्हणून मी आपल्या पुस्तकावर लिहून ठेवले आहे, त्याचे कर्तव्य संपले. म्हणून प्रारब्ध क्षयाची वाट पाहत पाहत दिवसभर केवळ रामहरीचे निरंतर स्मरण करण्याचा प्रयत्न करीत असतो. श्वास श्वास पर राम कहो, वृथा श्वास मत खोय. खाताना, काम करताना, फिरत असताना निरंतर याचाच प्रयत्न चालू असतो आणि रात्री तर होतच असतो. आता कुठलेही काम उरले नाही. रात्री ईश्वराच्या मांडीवर झोपायचे आहे. ईश्वर रात्री माझ्या चेतनेला संपवेल तर मी प्रसन्नतापूर्वक
रामहरीचे स्मरण करीत करीत मरेन याविषयी मला मुळीच शंका नाही. माझे सारखे हेच चिंतन चालू असते. जसे रामदास स्वामींनी श्रीराम मंत्र उघडा आहे म्हणून सांगितले आहे, तसे मी स्पष्टपणे सांगितले आहे की श्वास घेताना राम म्हणायचे आणि बाहेरची हवा आत घ्यायची, आणि श्वास सोडताना हरी म्हणून हवा बाहेर सोडायची. राम म्हणताना बाहेरची स्वच्छ हवा आत घेतली तर राम आत रममाण होतो. हरी म्हणताना आतली हवा बाहेर टाकली तर पापांचे हरण झाले. हरण करणारे हरिनाम घेतले. याप्रमाणे रामहरीचा जप निरंतर जितका करता येईल तितका करीत राहावे. जोपर्यंत श्वास राहील, प्राण राहील, तोपर्यंत ही क्रिया चालू राहील. रामदास स्वामींनी म्हटले आहे, मरे एक त्याचा दुजा शोकवाहे, अकस्मात तोही पुढे जाता आहे. मरायचे तर सगळ्यांनाच आहे. मरायच्या वेळी नामस्मरण चालले पाहिजे, एवढेच पाहायचे आहे. शेवटच्या क्षणी भगवन नाम घेऊ शकू यासाठी आयुष्यभर तसा प्रयत्न केला पाहिजे. बाबाने एक फार मोठी गोष्ट सांगून ठेवली आहे. बाबाला विसरा, गीताईला आठवा.